नमस्कार मंडळी, मी अनुराज. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, तुम्ही पाहतच असाल निघालोय गावी जाण्यासाठी. आता आपण आहोत ठाणा स्टेशनला. तर सर्व ठिकाणी नवरात्री उत्सव चालू आहे आणि आपण चाललो आहोत खास आपल्या दापोली तालुक्यातील स्वयंभू चंडिका मंदिर दाभोल येथे दर्शनासाठी. तर मंडळी, निघतोय आता आणि आजचा आपला प्रवास असणार आहे एसटीचा, म्हणजेच भाईंदर दापोली या गाडीने. पाऊस तर खूप लागतोय, पाऊस तर थांबायचं नाव घेत नाहीये आणि आपल्या गाडीचा टायमिंग 10:15चा आहे. 10:15 वाजून गेले तरी आपली गाडी आली नाही. चला तर मंडळी, फायनली आपली गाडी आलेली आहे भाईंदर दापोली आणि गाडी बरोबर 11:30 वाजता आली आणि जवळजवळ 1.5 तास लेट झाली आहे आणि आता ठाण्यावरून सुटलेले आहे. चला तर मग आपल्या गावच्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे. तर मंडळी, आत्ता आपण आलो आहोत पनवेलला आणि गाडी बरोबर 1:30ला पनवेलला पोहोचली. गाडी जवळजवळ 1.5 तास लेट होती. तर मंडळी, सकाळचे वाजलेले 6 आणि आत्ता आपण पोचलेलो आहे खेड बस स्थानक येथे आणि आपली गाडी गोरेगाव मार्गे न जाता ही नवीन गाडी चालू केलेली आहे रेग्युलर भाईंदर वाया खेड दापोली.
तर मंडळी सकाळचे वाजलेले 7 आणि पोचलेलो आहे दापोलीत. पोचलो आणि दाभोळ गाडी लागलेलीच होती. दाभोळ गाडीत जाऊन बसलो. तर मंडळी काही सबस्क्रायबर्सना माहीत नसेल की आमच्याकडे जाण्यासाठी दापोलीतून दुसरी गाडी बदलावी लागते आणि ती गाडी म्हणजे दाभोळ. तर मंडळी दापोलीतून दाभोळ आपण गाडीत बसलो आणि आपल्या गावी जाण्यासाठी म्हणजेच वनवशी गावी जाण्यासाठी आपल्याला दापोलीतून कमीत कमी पाऊण तासाचा प्रवास आहे. तर मंडळी गाडीतून उतरलो आपल्या ताराच्या खांब स्टॉपजवळ. इथून आपल्याला 15 मिनिट घरी जाण्यासाठी चालत जावे लागते. मंडळी घरी आलो आणि फ्रेश झालो आणि आत्ता निघालो स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ येथे. तर त्याच्या आधी आपण जाणार आहोत आपल्या वनवशी गावची ग्रामदेवता आई काळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी. गावी आलो की पहिले आपली ग्रामदेवता आई काळेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी येतो. तर ग्रामदेवीचे दर्शन घेऊन तसंच आपण जाणार आहोत आई चंडिका मातेच्या दर्शनासाठी.
तर मंडळी फायनली आपण पोचलो आहोत आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात. हा आहे आमच्या वनवशी गावची ग्रामदेवता आई काळेश्वरी देवीचं मंदिर. तर मंडळी तुम्हाला मंदिर कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. मंडळी आपल्या गावची म्हणजे वनवशी गावची ग्रामदेवता श्री आई काळेश्वरी देवीचं दर्शन खूप असं छान झालेलं आहे. आणि आता आपण इथून सरळ जाणार आहोत चंडिका मंदिर दाबून येते आई चंडिका देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर मंडळी फायनली आपण पोचलो आहोत श्री स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ येथे. तुम्हाला समोर दिसतच असेल आपल्या देवीचं प्रवेशद्वार आणि इथून काही मिनिटावर आपल्या देवीचं मंदिर देखील आहे. आणि आता सध्या नवरात्रोत्सव चालू आहे. नवरात्रोत्सवामध्ये देवीची मोठी जत्रा व बाहेर गावावरून देवीच्या दर्शनासाठी लोक येत असतात आणि खूप गर्दी होते. ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. मंडळी आपल्या श्री स्वयंभू चंडिका देवीचं दर्शन खूप छान झालं आणि
पहिले तर तुमची माफी मागतो की मला एवढ्या व्हिडिओ क्लिप्स काढता आले नाही, कारण आपल्या मंदिर परिसरात आपण व्हिडिओ करायला परवानगी नाही आणि आपण करू शकत नाही. म्हणून मला जेवढे व्हिडिओ क्लिप्स काढता आले तेवढे मी काढण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कोकणातील नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.